लास्ट लेक्चरला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट एक्सप्लेन केलेलं होतं. तर त्याच्यामध्ये की लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस असेल तर त्याचा कॉन्व्हेक्स शेप कसा होतो. लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस असेल तर त्याचा कॉन्केव्ह शेप कसा होतो. तर थोडंसं रिवाइज करतो. सॉलिड सरफेस, लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस. आता इथं दोन फोर्सेस असतात. लिक्विड मॉलिक्युल्सने एक्झर्ट केलेला हा कोहेसिव्ह फोर्स. आता हा 45 डिग्रीनं हा रिप्रेझेंट केला सपोज AC बारच्या साह्याने, आणि अडहेसिव्ह फोर्स रिप्रेझेंट केला AP बारच्या साह्याने. आता या दोन्हींचं रिझल्टंट काढायचं. रिझल्टंट काढण्यासाठी बाय पॅरलोग्राम मेथड. गेल्या वर्षी ज्याने ऐकलेला आहे वेक्टर तर त्याला हे सोपं आहे. हा रिझल्टंट आला सपोज रिप्रेझेंटेड बाय AR बार. आता मग या रिझल्टंटला जर नॉर्मल सरफेस करायचा असेल, इन इक्विलिब्रियम कंडिशन लिक्विड सरफेस रिमेन्स नॉर्मल टू द रिझल्टंट, forming concave surface and acute angle of contact. हा फोर्स जास्त असेल अडहेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स पेक्षा, आणि मग त्यामुळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा अॅक्यूट राहणार. सरफेस जो फॉर्म होतो कॉन्केव्ह सरफेस कोणत्या लिक्विडसाठी, तर केरोसिन सारखं लिक्विड असेल तर त्याच्यासाठी हे होतं. दुसरं एक्झाम्पल घेतलेलं होतं. लिक्विड इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस, resultant cohesive force represented by AC bar is more larger than this adhesive force represented by AP bar. आणि मग याचं रिझल्टंट काढलं, परत पॅरलोग्राम कंप्लीट केला. A resultant outside the liquid, a resultant inside the liquid. To remain normal to this resultant in equilibrium condition, that's normal. आणि मग हे टँजंट काढलं तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि लिक्विडचा असणारा सरफेस. ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्मिंग कॉन्व्हेक्स सरफेस. आणि हे कोणत्या लिक्विडसाठी होतं तर मर्क्युरीसाठी. रिझल्टंट आहे त्याला नॉर्मल राहायचं असेल कॉन्केव्ह होतं, रिझल्टंट त्याला नॉर्मल राहायचं असेल कॉन्व्हेक्स होतं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अॅक्यूट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस. का होतं तर इथं हा जास्त आहे अडहेसिव्ह फोर्स कोहेसिव्ह फोर्स पेक्षा, रिझल्टंट आउटसाइड. कोहेसिव्ह फोर्स जास्त आहे अडहेसिव्ह फोर्स पेक्षा, रिझल्टंट इनसाइड द लिक्विड. अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता याच्यानंतरची तिसरी केस जी आहे झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. प्लेन वॉटर आहे असं जर लिक्विड असेल इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड, हा जो फोर्स आहे रिझल्टंट अडहेसिव्ह फोर्स सपोज रिप्रेझेंटेड बाय AP bar, it is very more, and this force it is negligible. कोहेसिव्ह फोर्स जो असेल हा निग्लिजिबल असेल किंवा झिरो असेल. त्यामुळे रिझल्टंट इट विल बी अलॉंग द डायरेक्शन ऑफ AP bar. नाउ टू रिमेन नॉर्मल टू दिस रिझल्टंट, liquid surface, it forms angle of contact 0. Angle of contact it is equal to 0. Surface formed by the liquid surface near with the solid surface it is a plane, and it happens in case of plain water.
प्लेन वॉटरसाठी हा रिझल्टंट जो आहे किंवा अडहेझिव्ह फोर्स मोर, कोहेझिव्ह फोर्स निग्लिजिबल, रिझल्टंट ऑफ these two forces along the direction of AP bar. Now liquid surface remains perpendicular to the resultant, due to which surface formed, it is plane near the solid surface. Angle of contact is equal to 0. Surface plane, it is for the plain water. अशा पद्धतीनं पहिली जी एक्सप्लेन केली नंबर 1 ची केस, त्याच्यानंतरची ही नंबर 2 ची केस कॉन्वेक्स सरफेस, नंबर 3 ची केस प्लेन वॉटर साठी. हे एवढंच नाही, पहिल्या 2 केसेस ज्या आहेत या महत्वाच्या असतील. आता नंतर हे 2 सरफेसेस जे फॉर्म होतात हे फक्त आपल्याला हा जो कोहेझिव्ह फोर्स आहे आणि अडहेझिव्ह फोर्स जो आहे तर याच्या फॉर्म मध्येच कसं सांगता येईल. Solid surface, liquid surface in contact with solid surface. This is a resultant of cohesive force. This is a resultant of adhesive force. Suppose it is AC bar, AP bar. आता इथं suppose a resultant of these two, AC bar and AP bar, it is along the boundary of two surfaces, liquid surface and solid surface. Resultant जो आहे तर तो या डायरेक्शनला जर असेल, हा जो असतो रिझल्टंट ऑफ कोहेझिव्ह फोर्स हा इथं 45 डिग्री किंवा इथे 45 डिग्री आपल्याला एक्सप्लेन करता येतो. मग एपी आणि एसी या दोन्हींच्या मध्ये रिलेशन लिहिता येतं. If it is 45 degree, sine of 45 degree or sine trigonometric ratio, it is equal to opposite side RC divided by AC. Sin theta is equal to opposite side divided by hypotenuse. It is equal to ही साइड जी आहे आपल्याला याच्या बरोबर घेता येते AP divided by AC. मग हे sin of 45 degree, it is equal to 1/√2. It is equal to AP divided by AC. AP into √2 is equal to AC और AC is equal to √2 into AP. तर हे असं इक्वेशन आलं. आता हे असंच जर असेल की नाही तर हे या पद्धतीची फिगर असेल आणि रिझल्टंट तर असं कोणत्याही लिक्विड साठी होत नाही. Resultant along the surface or boundary between solid and liquid surface. आता AC ची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल कशापेक्षा, AC greater than √2 into AP. If AC it is greater than √2 into AP म्हणजे या नंबरला √2 ने मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू असेल कशाची, याची, तर काय होतं हा फोर्स मोर राहतो याच्यापेक्षा आणि हा फोर्स जर मोर राहिला तर काय होतं ऑब्ट्यूस अँगल फॉर्मिंग कॉन्वेक्स सरफेस ऑफ द लिक्विड. कधी बघा AC ग्रेटर दॅन √2 into AP याच्या अपोजिट होतं कशासाठी, कॉन्केव्ह सरफेस साठी. इफ AC less than √2 into AP म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ही √2 into AP पेक्षा लहान असेल, इट फॉर्म्स acute angle of contact and surface concave. तर या पद्धतीने हे इक्वेशन हे एक्झिस्ट होत नाही. मात्र या इक्वेशनच्या सहाय्याने
हा जो आहे कोहेसिव्ह फोर्स त्याचा रिझल्टंट, याची व्हॅल्यू √2 इंटू एपी, याला √2 न मल्टिप्लाय केलं आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल ही व्हॅल्यू, तर काय होतं, ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्व्हेक्स सरफेस फॉर्म होतं, जे आपण मर्क्युरीसाठी एक्सप्लेन केलं. एसी ची व्हॅल्यू जी आहे लेस दॅन √2 इंटू एपी असेल, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर्मिंग कॉन्केव्ह सरफेस. तर या पद्धतीनं हा पूर्ण सगळ्यात महत्वाच्या पाठीमागच्या लेक्चरला एक्सप्लेन केलेल्या दोन केसेस, की कॉन्केव्ह सरफेस कधी फॉर्म होतो, कॉन्व्हेक्स सरफेस कधी फॉर्म होतो. आता हे जे इक्वेशन आहे किंवा हा फॉर्म्युला हे कुठं उपयोगाचं असेल, तर एमसीक्यू मध्ये उपयोगाचा असेल, नसेल तर नीट JEE CET या एक्झाम मध्ये हा फॉर्म्युला असेल. याच्यावरतीचा क्वेश्चन असेल की याची व्हॅल्यू जी आहे √2 इंटू एपी पेक्षा जास्त किंवा कमी. जर जास्त असेल तर ऑब्ट्यूस अँगल, जर कमी असेल तर अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि आणखी एक मार्कसाठी किंवा 2 मार्कसाठी क्वेश्चन कोणता विचारला जाऊ शकतो, तर हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे हा कोणत्या फॅक्टरवरती डिपेंड असतो, तर 3 फॅक्टर्स सांगितलेले आहेत. नंबर 1, जे लिक्विड आहे आणि सॉलिड आहे कॉन्टॅक्ट मध्ये. नंबर 1, तर या दोन्हींच्या वरती डिपेंड असेल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नंबर 2, लिक्विड मध्ये ऍड केलेली इम्प्युरिटी जी आहे याच्या साहाय्याने चेंज होईल अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. If the impurity is added in the liquid, then its angle of contact will change. Number 3, if temperature of liquid is changed, then also angle of contact changes. Angle of contact काय आहे, तर पाठीमागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं की सॉलिड सरफेस लिक्विड सरफेसला टँजंट केला आणि अँगल मेजर केला इनसाइड लिक्विड सरफेस, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 कशासाठी असतो, अॅक्यूट कशासाठी असतो, ऑब्ट्यूस कशासाठी असतो, अशा 3 केसेस पण सांगितल्या. अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्केव्ह सरफेस का फॉर्म होतं ते एक्सप्लेन केलं. ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्व्हेक्स सरफेस कसा फॉर्म होतं ते एक्सप्लेन केलं. त्याच्यानंतर ते कॉन्व्हेक्सिटी किंवा कॉन्केव्ह सरफेस कसे फॉर्म होतात, तर एसी म्हणजे कोहेसिव्ह फोर्स त्याचं रिझल्टंट ते ग्रेटर √2 एपी असेल तर कॉन्व्हेक्स सरफेस, लेस √2 एपी असेल तर कॉन्केव्ह सरफेस. आणि त्याच्यानंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वरती इफेक्ट करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा कोणत्या गोष्टीवरती डिपेंड असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कोणतं लिक्विड आणि सॉलिड आहे कॉन्टॅक्ट मध्ये, तर त्याच्यावरती डिपेंड असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. पुस्तकामध्ये एक टेबल दिलेला आहे, प्रत्येक लिक्विड आणि सॉलिड कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे आणि त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. नंबर 2, जर एखाद्या अँगल म्हणजे वॉटरसाठी 0 आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍड केली तर तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होऊ शकतो. वॉटरचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे, मात्र त्याचं टेम्परेचर जर इन्क्रीज केलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॅन चेंजेस. तर हे फॅक्टर्स आहेत ज्याच्या साहाय्याने अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होईल.